संध्याकाळची वेळ आहे आणि हे माझं लाईव्ह येणं कितपत योग्य आहे माहित नाही, पण मी आलेले आहे. बघू म्हटलं काय फरक पडतो संध्याकाळी आल्याने, कोणी लाईव्ह आहे की नाही. अजून तरी मला काहीच दिसत नाहीये. काहीच म्हणजे मला दिसतंय, मला सगळं दिसतंय, पण मला कोण लाईव्ह आहे ते दिसत नाहीये. मयूर लाईव्ह आलेले आहे, सागर हाय. आज काही कारण नव्हतं माझ्याकडे लाईव्ह येण्यासाठी, सहज तुमच्याशी गप्पा मारायला आले. म्हटलं बघू, तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देता आली तर देऊ, कारण फार कॉमेंटला रिप्लाय देणं होत नाही. त्यामुळे म्हटलं आपण प्रत्यक्ष समोर जाऊनच बघूया. गुड इव्हिनिंग मयूर. हाय. बरं, तुम्ही कुठे आहात सगळे, किंवा कुठून बघताय, काय करताय, ऑफिसमध्ये निघाले, घरी आहे, शेतात आहे, कुठे काय करताय मला सांगा बरं पटकन. पाऊस गेला हो ना, आज सकाळी आलेला थोडा, त्यानंतर काही आला नाही ना, ऊन होतं दुपारी. आता गरमही होतंय. हाय संदीप. तुमच्या इकडे पाऊस आहे का, काय म्हणतोय, कुठे राहतात तुम्ही, तिथे पाऊस आहे का? मला वाटतं आता सगळीकडेच कमी झाला असेल असं मला वाटतं, कारण माझ्या इथे नाहीये म्हणून. हॅलो कुणाल. आमच्या इथे पाणी जमलं होतं, पण आता सगळं क्लिअर झालेलं आहे, नाहीतर भरपूर पाणी होतं. हाय सचिन. नमस्कार निरंजन. हाय मयूर. जळगावला ऑफिस मध्ये आहे. अरे वा. नागपूर. अच्छा, जळगावला पाऊस नाही आता. गरम होत असेल मग जळगावला खूप, कारण गावाकडे खानदेशमध्ये किंवा मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाऊस असतो तेवढाच वेळ थोडंफार थंड वाटतं आणि नंतर लगेच गरम व्हायला लागतं, है ना. चिंचवड. अच्छा. नाशिक. हाय विकी, शशांक. बरं, आपण ना गप्पा मारूयात, म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. पालघरला आहे पण बाहेर देशमध्ये जॉब करतो. असं कोण, काय मी चुकीचं नाव वाचलं ना. ठाणेमध्ये नाही पाऊस आज. हो, ठाण्यामध्ये नाहीये पाऊस आज. हाय अजय. हो, मुंबईत आज पाऊस नाहीये, दुपारनंतर फारच कमी झालेला आहे. फेस ग्लो कर रहा है आपका मॅम. हो, थँक्यू. ह्याचे दोन रिझन आहे माहितीये फेस ग्लो करण्यामागचे. एक तर प्रॉपर फेस दिसावा म्हणून मी मागे रिंग लाईट लावलेला आहे, आणि दुसरं सनस्क्रीन लावलेलं आहे. सनस्क्रीन लावता की नाही तुम्ही? मुलांचं फार असतं ना की मुलांना काही गरज नाही असं वाटतं त्यांना, पण सगळ्यांना गरज असते. लावत जा. फेस ग्लो करतो आहे माझा, थँक्यू. तू चहा नाश्ता केला का संध्याकाळचा? नाही. चहा वगैरे मी फार क्वचित किंवा नाहीच्या बरोबर घेते. नाश्ता तर मी काय अजून केला नाही, कारण मला लेट जेवण केल्यामुळे मला इच्छा नव्हती नाश्ता करण्याची. तू काय करते? मी आता फक्त गप्पा मारते, माझ्याकडे करायला काही नव्हतं, मी फ्री होते एकदम. आणि मला असं वाटलं की बऱ्याच दिवसांपासून मी फेसबुकला
पोस्ट करते पण माझं कमेंटला रिप्लाय देणं होतच नाही. तर मी म्हटलं यार मला ना लाईव्ह एकदा जाऊन सगळ्यांशी छान गप्पा मारायच्या आहे आणि कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. बाकी असं काही रिझन नव्हतं येण्यामागचं. लास्ट टाइम मी ज्वेलरीसाठी आलेले, बऱ्याच जणांना प्रश्न होते. आता मी जे पोस्ट टाकते आहे, अ, ज्यांना कोणाला लिंक हवी असेल त्यांनी डीएम करा लिंक असं. तर बरेच जण मला मेसेजमध्ये करतात. तर मेसेजमध्ये नका करू, कॉमेंट जे तुम्ही बघताय त्याच्या खाली जे कॉमेंट बॉक्स असतो तिथे लिंक टाईप करा, मग तुम्हाला मेसेजमध्ये लिंक येणार. भुगा मॅन कसा आहे? तो गावाला आहे, मस्त आहे. भुगा मॅन. सुनील म्हणताय छान व्हिडिओ असतात तुमचे. नमस्कार विजयजी. आमचं गाव आहे नंदुरबार जिल्हा, शहादा तालुका, बिलाडी बामखेडा. बिलाडीमध्ये आमचं गाव आहे. बिलाडी हे आमचं गाव आहे जिथे माझे मम्मी पप्पा राहतात. मी मुंबईला राहते. सगळे जॉबवर राहते ना. हो. लावी यायचा टाइम चुकीचा आहे तुमचा, हो ना. मला असं वाटलं, पण ह्याच टायमिंगला रील्स पण बघितले जातात. म्हणजे जॉबवर कसं आता 5:30 वाजले घरी जाण्याची वेळ, आणि मुंबईमध्ये कसं सगळे ट्रेनमध्ये असतात मोस्टली. तर लाईव्ह बघणं होतं, म्हणून लाईव्ह आले. काय नाही, रात्रीच्या वेळेस येईल मी लाईव्ह, म्हणजे जेव्हा सगळे फ्री असतील. तुम्ही सांगा मला रात्री मी किती वाजता लाईव्ह यायला हवं, म्हणजे जेव्हा सगळे असतील. हॅलो ज्योत्स्नाजी, थँक्यू, लव्ह यू सो मच. आपल्याला भेटायचं होतं पण आपलं भेटणंच झालं नाही. पण बोलू आपण फोनवर. सांगा मला सगळ्यांनी की संध्याकाळी किती वाजता किंवा रात्री किती वाजता तुम्ही फ्री असतात, म्हणजे तो टायमिंग ठरवून, तो दिवस ठरवून आपण लाईव्ह येऊ. ऍक्च्युली माझ्या इथे ना याचा लाईटचा फार प्रॉब्लेम असतो. बऱ्याचदा नेटवर्क इश्यू येतो, त्यामुळे मग मला दिवसा किंवा रात्री यायला थोडंसं असं वाटतं की मी आले लाईव्ह आणि जर लाईट गेली किंवा नेटवर्क गेलं तर मग कसं करायचं. म्हणून मग मी येऊ की नको येऊ असं झालं. आता 2-3 दिवस आधी पण मी लाईव्ह आले होते, पण नेटवर्क गेलं आणि ते कट झालं. मग मी नंतरच जाऊया. मुंबईमध्ये कुठे राहते मी? मुंबईमध्ये ठाण्याजवळ राहते. 8 वाजता. 8 वाजता बऱ्याच जणांचा जेवणाचा टायमिंग असतो ना, पण 8 वाजता बरेच जण जेवतात. गावाकडे तर 8 वाजताच जेवतात. 9 वाजता लाईव्ह येऊ का? 8 वाजता 9 वाजता ठीक आहे. 8-9च्या दरम्यानचं आपण काहीतरी फिक्स करूया, कारण बऱ्याच जणांचा 8 आणि 9 मध्ये चाललंय. तर मग आपण 8:30ला वगैरे येऊ. आज लगेच नाही आहेत, कारण आता आली आहे, तर मग परत येईल. पण एवढ्या 2-3 दिवसात तर येईलच मी लाईव्ह. 10ला मीनाचं म्हणणं आहे 10ला. मी रात्री 2 नंतर फ्री असते तेव्हा ये. आ, मी जर तेव्हा लाईव्ह आली तर तुझ्या डॉग्सला कोण फीड करणार? पण तू आत्ता पण लाईव्ह आहे. आता तुमचं स्वयंपाक बनवण्याचा टायमिंग असेल की नदीचा. गणू काय म्हणतो? गणू मस्त आहे, मजेत आहे. गणू काय, गणूला कसला टेन्शन नाहीये, वेळेवर जेवायला मिळतं त्याला, मस्त मजा करतो तो. ओके, नीनाचं म्हणणं आहे 10 हा परफेक्ट टायमिंग आहे प्रत्येकाच्या हिशोबाने. तर बघूया. ठीक आहे. मी अंटार्क्टिका मधून लाईव्ह जॉईन केला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. गावी गेल्यावर शेतामध्ये जाता का तुम्ही? नाही ना, शेतात जाणंच होत नाही. मी जेव्हाही माझ्या वडिलांना सांगते ते मला म्हणतात की, म्हणजे मेन रोड जो आहे तिथून आमचं शेत मध्ये 1-1.5 किलोमीटर आहे,
आणि तिथे मातीचे मोठे मोठे खडे असल्यामुळे तुला चालत यावं लागेल, मग तू एवढं चालशील का? मग त्यांनी असं विचारल्यानंतर मी असं म्हणते की ठीक आहे, जाऊ द्या, मग नाही येत मी. म्हणून माझं शेतात जाणंच होत नाही. म्हणजे मी खूप दिवस आधी जायचा प्लॅन केलेला. महेंद्र यांचं म्हणणं आहे सिरियलमध्ये काम सुरू आहे ना तुझं? हो, आता माझी कुठल्या चॅनलवर सिरियल येते तुम्ही मला सांगा. गाथा नवनाथांची सुरू आहे, त्यात माझा ट्रॅक सुरू आहे सध्या. गणू दादाचा भुगा खायचा सुटला का नाही? मला वाटतं तो कधीच सुटणार नाही, कारण त्याची सोडण्याची इच्छा नाही आणि त्याला कोणी सोड असं त्याच्या घरनं पण असं काही म्हटलं जात नाही. त्यामुळे मला नाही वाटत त्याचा तो गुटखा सुटेल असं. प्रयत्न भरपूर केलेत पण नाही त्यात यश आलं. हाय हाय, तुम्ही गणूला फार मिस करता. गणूला फार मिस करतात का तुम्ही? गणू सोबतचे व्हिडिओ. विंटर मध्ये फुल मूनला ट्राय कर शेतात जायला. अच्छा, येथे ताई ताई करत आहेत लोक, पण तुझ्या व्हिडिओला बॅड कमेंट करणाऱ्यांना एक व्यक्ती रिप्लाय देत नाही. काय करायचं आता? जे वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी काय करायचं? कशा कमेंट करतात तुम्हाला? म्हणजे असं थोडंफार पण असं वाटत नाही का की आपण काय बोलतोय? मी जेव्हा असं काही, मी एक तर त्यासाठी मी कॉमेंट वाचतच नाही, खरंच सगळ्यात महत्वाचं खरं कारण सांगायचं झालं तर. पण असं चुकून माझ्या बघण्यात जरी आलं ना, असं काही शब्द असे असतात की ते मी पहिला शब्द वाचल्यानंतर, म्हणजे अक्षर वाचल्यानंतर मी पुढचं वाचतच नाही. म्हणजे माझ्याकडनं वाचलं सुद्धा जात नाही, ते घाण कॉमेंट असतात. तुम्ही टाईप कसं काय करतात? म्हणजे असं तुम्हाला असं लिहावं तरी कसं काय वाटतं? असो, मुंबईला कधी जाणार परत? मी आता मुंबईमध्येच आहे, मी मुंबईलाच राहते. मी गावाला कधीतरी जाते. गावाला गेली की गणू सोबतचे व्हिडिओ येतात, पण कधी कधी जे सेव्ह केलेले असतात ड्राफ्ट मध्ये असतात ते मी कधी कधी पोस्ट करते. नाशिकला कधी येणार आहे? महानुभाव पंथी यांची 2 तीर्थस्थळे खूप सुंदर आहेत. ओके, नाशिकला आता तरी एवढ्यात नाहीये येणं, पण आले तर मी नक्कीच हिना दीदीला घेऊन जाईन. माझी मैत्रीण आहे हिना पाटील, जी सगळ्यांना ऑलमोस्ट माहित असेल, जे फॉलो करत असतील बऱ्यापैकी जण तिला फॉलो करतात. तर ती महानुभाव पंथी आहे, स्ट्रे डॉग लवर आहे खूप मोठी, असंच मी म्हणेल. म्हणजे माझ्या बघण्यात आजपर्यंत तीच अशी आहे. बघा ना, लोकांना स्वतःच्या घरात स्वयंपाक बनवायला कंटाळा येतो आणि ती रात्री 1:30, 2, 2:30, 3 वाजता रस्त्यावर जे डॉग्स आहेत ते उपाशी झोपू नये म्हणून त्यांना ती भरून पेडिग्री म्हणा, पोळ्या वगैरे असं बनवून ती त्यांना खायला नेते. स्वतः उपाशी राहते, स्वतः 3 वाजता जेवण करेल, पण आधी त्यांना द्यायला जाईल. ओके, हॅलो मॅडम, आय एम वॉचिंग फ्रॉम दुबई, यू लुक ग्रेट, थँक्यू सो मच जावेद. विदर्भात येत असते का कधी? नाही, कधीच नाही, मी विदर्भात कधीच आले नाहीये, पण तुम्ही बोलवलं तर येईल मी. मुंबई तुझा कोणता इव्हेंट आहे का? नाही, मी मुंबईमध्ये राहते, मुंबईला माझा कुठला इव्हेंट नाहीये. अच्छा, अकोल्याहून आहेत. भिल समाजच्या मुलाला प्रसिद्धी केले ताई. बघा, कोणी मला म्हणतं की मी त्याला प्रसिद्ध केलं, कोणी म्हणतं की त्याच्यामुळे मी झालीये. तर त्याच्यामुळे मी झाली असं म्हटलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मी तुम्हाला सांगते याच्या मागचं जे मला वाटतं की आता तो भिल समाजाचा आहे की, म्हणजे मला नाही माहिती त्याचा समाज कुठला आहे, आणि मला हे पण नाही, मला जास्त पडायचं पण नाहीये त्यात. पण मला असं वाटतं की त्यांचा जो समाज आहे ना, तर त्यांनी त्याला खूप सपोर्ट केला, खूप सपोर्ट केला.
आणि तो माझ्यासोबत माझ्या डीलमध्ये असल्यामुळे त्याचा खूप सपोर्ट मिळाला. त्याच्या जे रिलेटिव्ह आहे किंवा त्यांचा पूर्ण समाज त्यांचा खूप सपोर्ट मिळाला आणि त्याच्यामुळे आपलं पेज ग्रो करायला लागलं. हे तितकंच खरं आहे. समाजाची ताकद काय असते ही गणूला आणल्यानंतर मला कळलं. त्याच्या आधी मला नव्हतं माहिती. अम, मुंबईला जॉब करते का? नाही, मी मुंबईला ऍक्टिंग फील्डमध्ये काम करते, अभिनय क्षेत्रात काम करते. आणि हा, मुंबईमध्ये तेवढंच एक काम आहे आणि त्याचसाठी मी राहते. बरं, तुमची लोकल भाषा गुजराती आहे का? आमची लोकल भाषा ही गुजराती अ, गुजर आहे, जी ऐराणी, मारवाडी अ, अशा बऱ्याच समाजाच्या लोकांना कळते. इतकी सहज, साधी, सोपी भाषा आहे. त्यामुळे आमच्या भाषेत असं वाटतं सगळ्यांना की अरे आपली भाषा पण थोडी अशीच आहे. ऐराणी लोकांना वाटतं आपली भाषा पण थोडी अशीच आहे. मारवाडी, गुजराती सगळी भाषा असं मिक्स असल्याचा फील येतो आम्ही जेव्हा बोलतो किंवा आमचं बोलणं कोणी ऐकतं तर त्यांना असं वाटतं की हे तर ऐकलंय किंवा हे समजतं, इतकी इझी आहे, कारण सगळ्याच भाषा मिक्स झाल्यासारखी वाटते ती. ताई, गण्याचे आणि तुझे व्हिडिओ खूप छान असतात. एक गरीब मुलाला नवीन ओळख भेटली. खूप हुशार आहे गण्या. गण्या खरंच हुशार आहे. तो शाळेत जात नाही किंवा तेच, शाळेत न गेल्यामुळे त्याला काही गोष्टी माहीत नाहीये. पण त्याला त्या गोष्टी जर माहीत असत्या किंवा आताही त्याला काही गोष्टी कळाल्या तर ते त्याच्या व्यवस्थित लक्षात राहतात. आणि आहे, स्पेशल चाइल्ड असला तरी खूप हुशार आहे तो. संत गजानन महाराज शेगाव मंदिरावर एक प्रोजेक्ट करावा तू. बरं, तशी काही अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी कुठलाच विचार न करता लगेच हो म्हणेन. तुम्ही कधी दुबईला आलेले का? वन्स टाइम. नाही, मी कधीच नाही दुबईला. कधीच नाही, माझं कोणीच नाही राहत दुबईला. ज्यांनी मला कधी सांगितलं की ये आमच्याकडे थोडे दिवस सुट्ट्यांमध्ये राहायला, असं कोणीच नाही. कोणीच नाही बोलवलं. फक्त गण्याचा गुटखा सोडा ताई. बर, आता आमच्या भाषेत बोलायला मला सांगितलेलं आहे. विदर्भाला नक्की ये, आग्रहाचं आमंत्रण आहे. थँक्यू सो मच महेंद्र, मी नक्की येणार. पण विदर्भामध्ये कुठे? नाही तर असं नको, विदर्भात मी येऊन कुठे तरी थांबली, आता कुठे जायचं मला कळतच नाहीये. गण्याला खूप सुधारवण्याचा प्रयत्न करते करते मी. पण हे बघा, कोणाला सुधारायचं असेल ना तर ते त्याच्या हातात आहे. तो लगेच सुधारतो. पण ज्याला सुधारायचं नाहीये त्याच्यासमोर तुम्ही कितीही कथा वाचली तरी काही उपयोग नाही. वर्षा, तुझे लग्न झाले आहे? काय तुझे? मी सिंगल आहे. ठीक आहे. आणि आमच्या भाषेत मला बोलायला लावलेलं आहे. तर मी माझ्या भाषेत बोलणार, तुम्ही तुमच्या भाषेत बोला. म्हणजे तुमच्या गावाकडची किंवा तुमची जी भाषा असेल तुम्ही त्या भाषेत बोला, म्हणजे मला पण छान वाटेल ना, तुम्ही ते काय बोलताय ते मलाही समजेल. हमार भाषा में बोलान थई तो देखो वो हवडा खिडकी में बैठेली, कारण ना हाय ती मस्त वारो आवाज म्हणून हा. અને હેઠાથી લોકો જઈ રહ્યા તો તમે જો મેસેજ નહીં કર્યા તો પછી હું ટાઈમ પાસ म्हणून हाय बी देखी लईच वचमे. અને ફેન ના ખૂબ વચમે અને ત્યાં ના હવડા એટલો ઉજેડ નહીં મળે મધ્યાંતરીથી, તો પઈ तडको आवतो हवडा એટલો उजेड नाही મળે म्हणून पै હું खिडकी में बठेली आहे. आता ह्यातलं तुम्हाला काही समजलं नसेल तर मी परत ट्रान्सलेट करू का? बरं, मी असं म्हटलं ज्यांना समजलेलं नाहीये त्यांच्यासाठी की मी आता खिडकीत बसलेली आहे. आतल्या साईडला खूप अंधार आहे. लाईटचा उजेड आणि सनलाईट यात खूप फरक असतो. तर मी खिडकीत बसले. म्हटलं आता समजा लाईव्ह कोणी नाही आलं तर मग काय करायचं? मग मी खाली बघून थोडस टाइमपास करेन म्हणून मी इकडे खिडकीत बसले. इथे प्रॉपर लाईटही मिळतोय खरं सांगायचं तर, आणि हवाई आहे म्हणून खिडकीत बसले. आमच्या पुढे गुजर भरपूर शेत. हा, म्हणजे आमनाकडे गुजर भरपूर शेत, मला हे कळलेलं आहे. म्हणजे यांच्याकडे गुजर लोक भरपूर आहेत.
तू जळगाव किंवा पुणे वारजेला ये. ओके, मी नक्की येईल. तूच गणूला जगासमोर आणले. हिना दीदीचं म्हणणं काय, मी पूर्ण कॉमेंट वाचणार आहे कारण मला हिच्या कॉमेंट वाचायला आवडतात. तूच गणूला जगासमोर आणलं आहे, त्याने तुला नाही म्हणून नक्कीच गणू तुझ्यामुळे फेमस झाला आहे. आणि आदिवासी लोकांची एकजूट आणि मानवी लागेल आदिवासी लोकांची एकजूटपणा हा मानावा लागेल. फुल सपोर्ट करतात ते. अगदीच खरं आहे हे, अगदीच खरं आहे. बाकी आपल्या समाजात फेमस झाले का फालतू मुलगी आहे ना दर्जा देतात. खरंच आहे, हे अगदी बरोबर बोलली. पण आदिवासी लोक खरंच खूप सपोर्ट करतात या. खरंच. अ, ताई, मी मुंबईला राहतो. गण्याला काहीतरी द्यायचं आहे माझ्याकडून. तुम्ही गाव जाताना त्याला घेऊन जा गिफ्ट. ठीक आहे, तसंही करू शकतो. किंवा आता बरेच जण आहेत, तर मी काय करते, मी त्यांना मी घेऊन जात नाही कारण ऑलरेडी माझं कधी कधी बरंच सामान होऊन जातं आणि मी पण असंच इकडनं तिकडे असं लटकवत लटकवत नेत असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला ऍड्रेस देईल. तुम्ही माझ्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. नंबर तुमच्याकडे असेलच. 9136165569 हा माझा बिझनेस नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला मी माझ्या गावाचा ऍड्रेस देते. त्या ऍड्रेसवर तुम्हाला जे हवं आहे, जे त्याला द्यायचं आहे ते तुम्ही पाठवा आणि ते त्याच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल याची जबाबदारी माझी. ठीक आहे. शिक्षण कुठे झालं आहे? माझं शिक्षण ना नाशिकला झालंय. मी 2010 पर्यंत नाशिकमध्ये होते. त्यानंतर मी म्हणजे माझं सगळं एज्युकेशन तिथे कम्प्लीट झालं. त्यानंतर मी गावाकडे शिफ्ट झाले आमच्या शहाद्याला. शहाद्याला बरेच वर्ष राहिल्यानंतर मग मी नाशिकला आले 2015ला. मग मी 2-3 वर्ष जॉब केला. जॉब केल्यानंतर मग मी मुंबईला राहायला आले. मग तेव्हापासून मी मुंबईला राहते. लॉकडाऊनचे काही दिवस मी गावी गेले होते, तिथे राहिले आणि मग परत मुंबईला आले. मग तेव्हापासून मी मुंबईमध्येच आहे. यस, संदीप नाडेंना माझी भाषा समजलेली आहे. माझं एज सांगू मी तुम्हाला लाईव्ह मध्ये? असं तुम्हाला वाटतं तरी कसं काय की मी तुम्हाला माझं एज सांगेल? माझं एज तुम्ही गेस करा, मी नाही सांगत. मग गणूमुळे मी फेमस झालेली आहे. खरंच आहे, खरंच आहे. मला आधी खरंच कोणी ओळखत नव्हतं. ठीक आहे, मी गणूमुळे फेमस झालेली आहे आणि ही गोष्ट खरी. तुम्ही ऍक्टिंग व्यतिरिक्त काय करतात? खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. मी ऍक्टिंग व्यतिरिक्त माझा ज्वेलरी बिझनेस आहे. डेली पार्सल्स येतात, ते पॅक करायचं, ते स्वतः सगळं चेक करायचं, बघायचं व्यवस्थित आहे की नाही, ते स्वतः पॅक करायचंय आणि ते पोस्टात जाऊन अगदी व्यवस्थित ज्याचे त्याचे पार्सल ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचावेत ह्याच्यासाठी सगळी काळजी मी घेत असते. आणि दिवसभर काही ना काही ऑडिशन्स वगैरे चालू असतात. असं म्हणजे एक काम मिळण्यासाठी तुम्हाला कितीतरी ऑडिशन्स द्यावे लागतात. त्यातनं तुम्ही कुठल्या तरी ऑडिशनसाठी सिलेक्ट होतात आणि मग तुम्हाला काम मिळतं. ही खूप सोपी प्रोसेस आहे, खूप अवघडही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, यात टॅलेंट हवं. टॅलेंट नसलं तरी चालतं. यात पैसा हवा, पैसा नसला तरी चालतो. ओळख हवी आणि ओळख नसली तरी चालते. पण एक गोष्ट जी खरोखर गरजेची आहे ती म्हणजे नशीब. तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला ते काम मिळेल. नशिबात नसेल तर तुमच्याकडे टॅलेंट असो तरी मिळणार नाही. तुमच्या नशिबात असेल तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल तरी तुम्हाला काम मिळेल, असं आहे. तर आणि मला वाटतं हे प्रत्येक फील्डमध्येच लागू होतं. कारण ज्याच्या जे नशिबात लिहिलेलं आहे त्याला ते मिळणारच. ओके, हो, माझं एक जास्त आहे म्हणून मी सांगत नाही. विदर्भ अकोला भाषा काऊन अशीच करतायच? मला लई साजरी दिसत व माहिती. अशी काय? अशी करत्व? हा, विदर्भ अकोल्याची भाषा मला हे कळलं. का ग अशी करते? माय म्हणजे आता आई असेल. मला साजरी दिसत व माय म्हणजे साजरी म्हणजे मला कळलं नाही, पण मला असं वाटतं चांगली दिसते असं काही म्हणायचं असेल.
माझं शिक्षण विकासला झालं आहे. भटूभाई म्हणतायत विकासला. माझ्या विकासच्या समोर आम्ही काही वर्ष राहिलो. समोर म्हणजे अगदीच समोर नाही, पण पटेल रेसिडेन्सी आहे तिथे माझे मम्मी पप्पा राहिलेले आहेत. मी पण राहिली बरेच वर्ष, एक दोन वर्ष काहीतरी तिकडे राहिली होती मी. संतोषजी म्हणतायत वर्षू मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. थँक्यू. तू हिनाताईचं म्हणणं आहे तू आयफोनने लाईव्ह नको येत जाऊ, रील किती सुंदर असतात. उलट हा आयफोन डार्क सर्कल करतो तुझ्या फेसला. हो, डार्क सर्कल दिसतात म्हणून. हे खरं सांगू, हे एक खूप महत्वाचं कारण आहे ज्याच्यासाठी मी लाईव्ह येत नाही. पण मी विचार केला जाऊ दे आता काय, म्हणजे आता कशी दिसते आणि काय दिसते त्याचा मला काही फरक पडत नाही. आता असं वाटतं जाऊ दे. तर डार्क सर्कल दिसतात आणि रिअलमध्ये आपण जेव्हा स्वतःला बघतो तेव्हा आपण एवढं विचित्र दिसत नाही, पण आयफोनमध्ये खरंच दिसतात. ही गोष्ट खरी आहे. आणि जे आयफोन वापरतात त्यांना तर हे नक्कीच माहित असेल की आयफोनमध्ये कॅमेऱ्यात बघा आणि स्वतःला समोर आरशात बघा, नक्कीच आरसा तुम्हाला चांगलं दाखवेल. जेवढे पैसे देऊनही तुम्ही चांगले दिसत नाही आयफोनमध्ये. हाय, आय एम फ्रॉम संदेश from the Sanghat district. Taki, I like your all videos. Thank you. संगोत ते काय मला वाचता नाही आलं वाटतं. काही शब्द ना ऐकलेले नसतात ना आपण, तर वाचताच येत नाही. मॅडम ऐराणी भाषा बोली दावा. काय सांगू तुमले, मला ऐराणी भाषा अजिबात जमत नाही. पण आमना घરના બાજુમાં જે લોકો राहतच राजपूत समाजना, त्यासले बोलताना मी ऐकलसे म्हणून मला थोडीफार समजस. मी याच्या व्यतिरिक्त फार अजून बोलले तर तुम्ही हसाल, कारण सगळं मिक्स होईल मग. हो, गुजराती आहे मी, गुजर आहे. थँक्यू सो मच. खानदेशी गर्ल. पहिले ना मला खानदेशी म्हटलं ना मला कळायचं नाही मला खानदेशी का म्हणतात, कारण मी तर गुजर आहे. मला कळायचंच नाही, खरंच नाही कळायचं. शाळेत पण असताना मला कोणी विचारलं तू कुठली आहे आणि मी शहाद्याची म्हटलं का ते मला म्हणायचे खानदेशी आहे तू, खानदेशी आहे, खानदेश मध्ये राहते. मला असं कळायचं मी शहाद्याला राहते, हे खानदेशी का म्हणताय. मग नंतर मला कळलं अच्छा असं आहे का. ठीक आहे. तुम्ही खरोखर खूप छान दिसता. थँक्यू. मला ह्याचं लॉजिकच मला कळलेलं नाही, मी हे का घातलंय. ऍक्च्युली मी आधी ना फोनवर बोलत होते, तो माझ्या कानात होता आणि तो कानातच राहिला. कोणाचं कमेंटला रिप्लाय द्यायचा राहिला आहे का. एक सुदर्शन म्हणतायत, सुदर्शन बोरा, की तुझं एज 33 ते 36च्या रेंजमध्ये आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. कळलं. महेंद्र म्हणताय थँक्स, माझा खूप कॉमेंट्स वाचल्यात. थँक्स अगेन. तुझं खूप यश चिंतितो खूप मोठी हो. थँक्यू सो मच. बघा मी आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मी आलेली आहे आणि त्यात तुम्ही एवढे मला कॉमेंट्स केले त्याच्यासाठी, मेसेज केले त्याच्यासाठी खरोखर मी तुमची आभारी आहे की तुमच्यामुळे मला एवढं बोलता आलं. नाहीतर मी गप्पच बसली असली अशी बघत. सध्या कुठल्या सिरियलची शूट चालू आहे का. नाही, सध्या मी ऑडिशन्स देते आहे. आणि एक सिरियल जिचं मी काम केलं होतं 2 वर्ष आधी, तेव्हा ती सिरियल चालू होती गाथा नवनाथांची, आणि आता ती दुसऱ्या चॅनलवर आलेली आहे. मला वाटतं सबसोनी, नाही सॉरी, मला आता आठवत नाही, पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की गाथामध्ये तू दिसते. तर हो, गाथा सिरियलमध्ये मी काम केलेलं आणि तो ट्रॅक आता त्यांनी परत नवीन ती सिरियल दुसऱ्या चॅनलवर सुरू केली.
तर त्याच्यावर दिसते. ते चॅनल कुठलं आहे मला पण नाही आठवत आहे. गण्या काय करतो? गण्या आता गावाला आहे आणि तो काहीतरी खेळत असेल आता. हा टायमिंग त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याचा आहे. तो बऱ्याचदा ह्यावेळेस क्रिकेट खेळतो, गोट्या खेळतो. तर आहे. आर यू गुजर, निजर और शहादा? मी गुजर आहे. मी शहादा बिलाडी बामखेड्याची आहे. माझे वडील बिलाडीला राहतात. विजय निकम नंदुरबारचे आहेत. हाय विजय. सागर म्हणतात खूप छान दिसते. थँक्यू. मला माहितीये मी मुलांचं छान दिसते जास्त मनावर नाही घेत बरं का, कारण ते कधी कधी नाही असंच पण म्हणतात छान दिसते. कोणते गुजर आहात तुम्ही? आम्ही लेबा पाटीदार गुजर. गुजर लेबा पाटीदार. हाय वर्षा, एक प्रश्न विचारायचा आहे, उत्तर भेटणार का? जर उत्तर देण्यासारखं असेल तर नक्कीच मिळेल. जय सरदार, जय वीर गुजर. विचारा. विचारा तुम्ही. आपण त्याचं उत्तर जर द्यायला जमलं मला तर मी देणार. अक्रीम पटेल. हाय, जे सगळे आता नवीन आलेले आहेत त्या सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. म्हणजे आता जे ऑफिसमधून निघालेले असतील, काही आत्ता निघाले असतील, काही आधी निघाले असतील, तर ते आता लाईव्ह येत आहेत. खरंच मी रात्री यायला पाहिजे होतं ना लाईव्ह. दरवेळेस लेफ्ट डोळ्याखाली काय लागलेलं असतं? लेफ्ट, हा माझा लेफ्ट आहे. हा, बऱ्याच जणांना रील मध्ये असं वाटतं मी उलट्या हाताने जेवते, उलट्या हाताने त्या गण्याला राखी बांधते. अरे हा कॅमेरा असा उलटा हात पकडतो आपला. हा माझा जेवणाचा हात आहे. आता माझा हा लेफ्ट डोळा आहे, तर ह्या लेफ्ट डोळ्याला काय लागलेलं असतं मला पण नाही माहिती. आता जर इथे बघितलं तर मी आता असं असं दाबत त्यामुळे तो लाल झालाय. आणि डोळ्याला मला काही ना काही होतच असतं. का बरं होतं काय माहिती. अरे नाही बोललो सिस्टर, कायम छानच असते. थँक्यू सागर, थँक्यू सो मच. मी तू सेलिब्रिटी क्रिकेट लँग्वेज जातेस का? लॉन्च काय? नाही मी बाबा कधीच नाही गेलीये. कधीच नाही. कारण मुंबईमध्ये फार माझं फ्रेंड सर्कल नाहीये. मी घरातच असते, मी एकटीच असते. मी माझ्यातच एन्जॉय करते. माझी सेल्फ कंपनी मी एन्जॉय करते. त्यामुळे मी फार बाहेर फिरत नाही. आणि जेव्हा मला कुठे काही घ्यायचं असेल किंवा काही काम असेल, शूट असेल, तर मी घराबाहेर पडते. आणि तेव्हा तर काय मी एकटीच फिरत असते. बरेच तुम्ही ब्लॉग बघितले असेल, मी तुम्हाला एकटीच फिरताना दिसेल. माझं शिक्षण किती झालं आहे? माझं शिक्षण 10वी पर्यंत रचना विद्यालयामध्ये झालं. त्यानंतर 11वी 12वी मी कॉलेज रोडला, नाशिकमध्ये, नाशिकचं सांगते मी, कॉलेज रोडला SMRK कॉलेजमध्ये होम सायन्स केलं. आणि त्यानंतर FY ते TY म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं मी. ते माझं ग्रॅज्युएशन झालं BA HPT कॉलेजमध्ये. हे बघा बेबी हेअर खूप डिस्टर्ब करतायत. आम्हाला तुमची चिंता असते का? का बरं माझी चिंता वाटते तुम्हाला? आत्ता ऑफिसला आलो. परेश कुमार आत्ता ऑफिसला आले. औ मी मुंबईमध्ये राहते. मी नाही सांगणार मी कुठे राहते ते. कारण ना बऱ्याच जणांना कळतं मी इकडे राहते. मग ते मला मेसेज करतात, आम्ही तुम्हाला बघितलं इथे राहताना. हे माझा आवाज येतोय का? याचा काही संबंध नाही ना आवाजाशी? मला नाही माहिती. मी घातलं परत ते. तुमची स्पीच खूप छान आहे. हो का? खरंच? वर्ष, माझा जामनेर तालुका आहे. तुला जर जामनेरला बोलवले तर येणार का? हो येणार मी. नक्की येणार.
आता लखन यांचं म्हणणं आहे तुमचं एज किती आहे सांगा. का सांगू मी? म्हणजे मी सांगणार आणि मग तुम्ही मला लगेच कॉमेंट बॉक्समध्ये काही ना काही चिडवायला सुरुवात करणार. मी नाही सांगणार. मला सांगा, लाईव्ह मध्ये सगळे इतकं छान छान बोलतात, मग कोण आहे ते जे कमेंट बॉक्स मध्ये घाण करतात? कोण आहे? असं नका करत जाऊ रे. असं नका करत जाऊ. थँक्यू पटेल संदीप. बरं, राहुल यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे माझा आवाज चांगला येतो आहे, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. म्हणजे याचं काही कनेक्शन नसेल कदाचित, मी हे साईडला काढून ठेवलेलं. मॅडम मृणाल ठाकूर यांनाही भेटा व रील बनवा. बाई मृणाल ठाकूर, तसा योग जर आला तर मी नक्कीच बनवेल, पण माहित नाही. आपण त्या गोष्टी युनिव्हर्सवर सोडू. कधीतरी फ्युचरमध्ये भेट झाली तर चांगलंच आहे. सुरतला या. सुरतला मी मागे 1-2-3 वर्ष आधी मी सुरतला खूप यायचे. म्हणजे आठवड्याला मी सुरतला असायचे. प्रिंट शूट, साडी शूट वगैरे साठी मी बऱ्याचदा आले होते तिकडे. पण त्यानंतर मग माझं सिरियलचं काम सुरू झालं आणि मग थांबलं ते. मग मी सिरियलवरच फोकस केलं. असंच विचारलं का बर? आम्ही संतूर अच्छा सॉरी. आम्ही आम्ही सोडून काढणार तुम्हाला मुंबईमध्ये. डन. नक्की चालेल. तुम्ही शोधलं तर आपण छान मस्त गप्पा मारून मी तुम्हाला पार्टी देईन. माझ्याकडनं मी तुम्हाला मस्त छान खाऊ पिऊ घालेन. मस्त फुल ऑफ ऍटिट्यूड. सचिन भोसलेंचं म्हणणं आहे की माझ्यात खूप ऍटिट्यूड आहे, मी खूप ओव्हर ऍक्टिंग करते. पण ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं, आता ते तुमचं मत आहे. पण का वाटत असेल बरं तुम्हाला? मी ना खूप एक्सप्रेसिव्ह आहे. म्हणजे मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण थोडा आनंद मिळाला ना की मला असं, म्हणजे मला होतो. आता तुम्हाला असं ती क्षुल्लक गोष्ट वाटत असेल, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते. छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद घेता आला पाहिजे, माहितीये का? आणि जर मला एखाद्या छोट्याशा गोष्टीचा पण खूप आनंद झाला तर तुम्हाला असं वाटत असेल की ही काय एवढी ओव्हर रिॲक्ट करते, पण मला होतोय ना तो. मग मी दाखवणार ना तो. मी असं आनंद झाला आणि मी तरी पण असं असं कसं. भाई मी एक्सप्रेसिव्ह आहे, त्याला ओव्हर ऍक्टिंग नाही म्हणत, मी एक्सप्रेसिव्ह आहे. सोलापूरला या तुम्ही. नक्की येणार मी. अमरावती महाराष्ट्र. ओके. अमरावतीला जायचंय मला, विदर्भात जायचंय मला, सोलापूरला जायचंय, सुरतला जायचंय. मला अजून कुठे ना एक अजून कुठेतरी सांगितलं मला किती ठिकाणी बोलवणं आलंय माहिती का? एक लाईव्हला आल्यामुळे मला किती जणांनी बोलवलंय. नागपूरला बोलवलंय. आमच्या गावाला कधी चांदूर रेल्वे न्यू क्लिक आहे का तुमचा? न्यू न्यू कॅमेरा आणि आहे का तुमचा? न्यू कॅमेरा हा माझा नाही बाबा. जर तुम्ही ते विचारत असाल तर हा माझा जुना नाहीये. म्हणजे आयफोन माझा किती 16 आहे. पण सचिन भोसले, मला तुम्ही सांगणार आहे की तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग का वाटते. हा ठीक आहे, त्याचं उत्तर मी दिलं. पण ऍटिट्यूडचं तुम्ही बोलले, मला त्याच्यावर पण बोलायचंय की ऍटिट्यूड का वाटत असेल तुम्हाला? मी मेसेजला रिप्लाय देत नसेल, कॉमेंटला रिप्लाय देत नसेल म्हणून वाटत असेल की जस्ट तुम्ही मला कुठेतरी भेटले आणि तुम्ही मला हाय हॅलो केलं आणि मी तुम्हाला ओळख दाखवली नाही, फुल फाट्यावर मारून निघून गेली म्हणून तुम्हाला असं वाटतंय काय? मला सांगा प्लीज. हाय अल्पेश. नागपूरला येणार मी. राहुल. सचिन भोसले म्हणतात यू डिझर्व. जे मला बोलले तुला खूप ऍटिट्यूड आहे आणि तू खूप ओव्हर ऍक्टिंग करते, आणि ते मला म्हणतात यू डिझर्व. काय डिझर्व करते मी? भुगा भाऊ कुठे आहे? भुगा भाऊ आता गावाला आहे.
मजा करतोय, खेळतोय. सोलापूरला कधी येणार मग? काय, मला सगळीकडेच फिरायचंय. मला खरंच फिरायला आवडतं, पण माझं फार फिरणं होत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण मला खरंच फिरायचं आहे. आणि मी काय करेल आता माहितीये का, मी असं कधी केलं नाही, पण मी आता ज्या सिटीमध्ये जाणार ना, मी तिथनं लाईव्ह येणार. म्हणजे एक फ्री टायमिंग असेल ना नेक्स्ट डेचा, तर मग तेव्हा आपण सगळे भेटू शकतो. सगळे म्हणजे ज्यांना पॉसिबल असेल त्यांना मी सांगेल की बाबा मी आलेले आहे, आपण भेटूया. तसं कुठले काम करते मी? मी काय काम करते? मी आता ऑडिशन्स देते आहे. माझ्याकडे आता सध्या अभिनय क्षेत्रातलं माझ्याकडे आता काम नाहीये, जे लवकरच येणार आहे. आणि आलं की मी तुम्हाला सांगेलच. त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही ते माझं काम. आणि दुसरं, मी ज्वेलरी बिझनेस करते. तर हे दोन दोन गोष्टी मी करते मुंबईमध्ये राहून. मी 2-3 कॉमेंट घाण टाकली होती, पण तेव्हा तुझा स्वभाव बघितला नव्हता. पण आता सॉरी, यापुढे घाण कमेंट करणार नाही. भास्कर पाटील. साष्टांग दंडवत प्रणाम तुम्हाला. मला तुमची ही गोष्ट आवडली की तुम्ही स्वतःहून ती मान्य केली. त्याच्यासाठी थँक्यू सो मच, मनापासून थँक्यू. बरं, आता गण्या कुठे आहे? गण्या गावाला आहे. लातूरला मी येणार आहे. चेतन, एन्जॉय युअर लाईफ, यू डिझर्व ॲटिट्यूड. अच्छा, बर, थँक्यू. गोंदियाला येणार. सोलापूरला कशाचं टेन्शन नाही आमचं. सोलापूरला सोलापूरला पण येणार. ठीक आहे. निवृत्ती यांचं म्हणणं आहे, आय लव्ह यू वैशू, आय लव्ह यू टू. कुठलाही सिरियलला काम करतात. मला असं वाटतं मी परत वाचते का. विनोद यांचं म्हणणं आहे, मॅडम तुमच्या बिझनेस बद्दल थोडेसे सांगितले तर बरे होईल. वडील राजकारणात आहेत का? नाही, माझे वडील शेती करतात. आमचा दुधाचा व्यवसाय आहे. आमच्याकडे गाई म्हशी आहेत, घोडा आहे. आमच्याकडे एक आमचा छान छोटासा छोटा नाही मोठा डॉग आहे, त्याचं नाव खंडू आहे. आणि माझे वडील दुधाचा व्यवसाय करतात. आणि ज्वेलरी बिझनेसचं म्हटलं तर मी अँटी टर्निश ज्वेलरी असतात, ज्या डेली यूजसाठी सोनं असूनही लॉकरमध्ये ठेवतात, ते पण वापरू शकतात. ज्यांच्याकडे सोनं नाहीये ते पण वापरू शकतात. अशी छान सोन्यासारखी दिसणारी, अगदीच रिअल गोल्ड वाटणारी अशी ज्वेलरी मी माझ्याकडे विकायला ठेवलेली आहे. आणि ती खूप छान टिकते. मी हे कस्टमरचे जे रिव्ह्यू आहेत मला आलेले ते सांगते. कारण माझ्याकडे खरंच खरंच मी खोटं नाही सांगत, माझ्याकडे असे कस्टमर आहेत. आता ज्वेलरी बिझनेस स्टार्ट करून मला आरामात 2 वर्ष तर आरामात झालेत मला. ज्यांनी माझ्याकडे 2 वर्ष आधी म्हणजे सुरुवातीला ज्वेलरी घेतली होती ते आजही माझ्याकडे ऑर्डर करतात आणि वेगवेगळ्या ज्वेलरी घेतात. त्याच्यावरून मला खरंच कळलं की माझी ज्वेलरी बेस्ट आहे. आणि रोज वापरतात, पाण्यातही वापरतात. पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, मी सांगते केमिकल पासून दूर ठेवा. आता केमिकल पासून दूर ठेवा म्हणजे परफ्यूम मारतो आपण, त्याच्यात केमिकल असतात. बॉडी वॉश यूज करतो, साबण यूज करतो. मग कोणाकोणाचा घाम, प्रत्येकाचा घाम वेगवेगळा असतो, जसं मी मागच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे पॉलिश जाऊ शकते. कोणाकोणासोबतच हे होतं. ठीक आहे, जे व्यवस्थित फॉलो करत नाही. काय फरक पडतो, आंघोळीला जाताना काढून ठेवा किंवा रात्री झोपताना काढून ठेवा, आंघोळ झाल्यानंतर घाला, जास्त टिकेल त्यासाठी सांगते मी. पॉलिश जाईल म्हणून नाही सांगत आहे, जास्त टिकेल. आणि आहेच कितीची ती ज्वेलरी, फार फार तर 1,500 2,000, ते पण खूप जास्त जाड ब्रॉड ब्रेसलेट चेन घेतल्या तर त्या 2,000 पर्यंत आहे. बाकी तर सगळं 1,000च्या आतच आहे. तरी पण म्हणजे मला वाटतं की खरोखर म्हणजे ती घेण्यासारखी आहे, वापरण्यासारखी आहे आणि खुश होण्यासारखी आहे. कारण जे पण घेतात ना ते खरोखर, मी माझ्या युट्यूबला इंस्टाग्रामवर व्हीपी ज्वेल नावाचं पेज आहे, त्या पेजवर तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला सगळे रील बघणं पॉसिबल नसेल तर ऍटलिस्ट त्याचे हायलाइट्स चेक करा. हायलाइट्स मध्ये कस्टमरचे जे रिव्ह्यू आलेले आहेत, स्क्रीनशॉट मी ते तसेच्या तसे काढून पोस्ट केलेले आहेत, ते तुम्ही वाचा.
मग तुम्ही ठरवा की तुम्हाला घ्यायची आहे की नाही. आणि गॅरंटी वॉरंटी मी खरोखर देत नाही, कारण फक्त एकच आहे की कोणाचा वापर कसा आहे आपल्याला माहित नाही. आणि मग जर काही झालं मग ते म्हणायला लागले की नाही आमचं तर असंच झालं, मग आता रिटर्न द्या. भाई त्या ज्वेलरी मागे मी मोजून 50-75 रुपये कमवत असेल, त्याच्यात मी ते पार्सल परत आणणार आणि मग तुम्हाला बदलून देणार, एवढा वेळ नाही, एवढं मी करत नाही. त्यामुळे मी गॅरंटी वॉरंटी देत नाही. पण एकदा वापरून बघा. आपण चालू चालू जेवायला गेलो कुठे 1000-500 रुपये असेच खर्च करून टाकतो. एक ज्वेलरी तुम्हाला ती 1000-500 रुपयाची ज्वेलरी किती दिवस जाणार आहे विचार करा. हाय वर्षा, गण्या मुंबईला कधी आलाय का? कधीच नाही आला. आणि मला वाटतही नाही त्याला मी आणलं पाहिजे किंवा त्याचे आई वडील पाठवतील, कारण गण्याला फिट येते. त्याच्यामुळे त्याचे आई वडील त्याला कुठेच सोडत नाही. अं, तो आमच्या घरी यासाठी येतो कारण त्याला फिट येते. गावाकडे खूप ऊन असतं, त्याचे आई वडील शेतात कामाला जातात, मग घरात त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नसतं. मग तो आमच्याकडे येऊन थांबतो. आमच्या घरात दिवसभर आई असते, माझे वडील, माझा भाऊ असतो. भाऊ जर नसला तर कोणी ना कोणी असतं, तर तो अंगणात खेळत असतो. बस त्यासाठी तो आमच्याकडे येतो. हा, योगेश यांचं म्हणणं आहे तुझ्या गावाजवळ अमृतालय आहे का? हो, माझ्या गावाजवळ नाहीये. अमृतालयच्या एक्झॅक्ट बॅक साईडला जो बंगलो आहे तिथे ते आमचं घर आहे, आम्ही तिथे राहतो. बरोबर ओळखलं. भाई, मला माहितीये का गावाकडचे लोक बिचारे किती चांगले असतात. आता आमच्याकडे आमचा सिलेंडर संपला होता हा, आणि पप्पांनी वेटिंगला लावलेला, म्हणजे बुक केला होता. तर ते सिलेंडरवाले आहेत, ते बोलले की तुम्ही वर्षाचे पप्पा आहे का? तर मग माझे पप्पा बोलले हो. म्हणे सांगितलं असतं तर आधी दिलं असतं ना. किती चांगले लोक आहे यार. म्हणजे रील्स बघतात आणि रील्स वरून एक कसा आपला बॉन्ड तयार होतो बघा ना. म्हणजे मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांना कधी बघितलेलंही नाहीये, पण वर्षाचे पप्पा आहेत, मग तिचे रील बघतो म्हणून मग मी तुम्हाला पटकन सिलेंडर दिला असतं. मस्त. मला खरंच अशा लोकांना मला खरोखर भेटण्याची इच्छा होते माहितीये. सैराट मूवी मध्ये सैराट मूवी तुम्ही बनविली का? हो. काय म्हणजे तुम्हाला माहित नाही? बाई, आता काय बोलू. आय एम मराठवाडी बट आय लाईक आयराणी ऍक्सेंट. तू गैरी भारी दिखी रायना. करेक्ट, जमलं का? हो. मस्त, बरोबर, अगदी असंच बोलतात. गण्या कुठे गेला, त्याला लाईव्ह घ्या असं म्हणणं आहे रवी ढगे यांचं. रवीजी, गण्या गावाला आहे, मी मुंबईला आहे, त्याच्यामुळे त्याला मी लाईव्हला नाही घेऊ शकत. आणि त्याला लाईव्हला आणल्यानंतर पण तो भुगा भुगाच करेल. तू खरंच चांगली मुलगी आहे, तू असंच काम करत राहा. ऑल द बेस्ट वर्षा. पांडुरंग घुले यांचं म्हणणं आहे थँक्यू सो मच. नंदुरबारला या नक्की. तुमची ज्वेलरी मुलांचे आहे का? हो, मुलांची पण आहे, मुलं पण वापरतात, मुली पण वापरतात. मी खरंच ज्यांना माहित नाही ना त्यांना सांगते. बीपी ज्वेल मी जेव्हा हे पोस्ट करेल, आता हे असं लाईव्ह मध्ये करता येतं की नाही मला माहित नाही. माझा याचा अभ्यास फार कमी आहे, मी शिकते परत विसरून जाते ह्या गोष्टी माहितीये का. तर बीपी ज्वेल असं इंस्टाग्रामला माझं अकाउंट आहे, त्याच्यावर तुम्हाला सगळी बीपी ज्वेल नावाची माझ्या पेजवर सगळी ज्वेलरी बघायला मिळेल. अँटी टर्निश ज्वेलरी, हायलाइट्स चेक करा. माझा बिझनेस नंबर आहे, तो जरी तुम्ही सेव्ह करून ठेवला आणि त्यावर मेसेज जरी केला, त्याच्या कॅटलॉगमध्ये सगळे फोटोज तिथे ऍड केलेले आहेत. ऍक्च्युली ना त्या फोटोजमध्ये क्वालिटी एवढी दिसत नाहीये, तुम्हाला इन्स्टाच्या पेजवर खूप चांगली क्वालिटी बघायला मिळेल आणि त्याहून चांगली क्वालिटी तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या हातात बघायला मिळेल. त्याच्यामुळे दिसण्यावर जाऊ नका. जरी समजा नाही तुम्हाला वाटत असेल की नाही एवढी चांगली क्वालिटी, दिसण्यावर जाऊ नका. मी सांगते तुम्हाला, एकदा वापरून बघा. माझा मोबाईल नंबर आहे 9136165569. आप कोकणला जाऊया फिरायला. आपण कोकणला जाऊया फिरायला. येस, जाणार. यार मला खरंच कोकण, मला म्हणजे माझी खरंच इच्छा आहे की कोकणात जायचंय मला. खरंच जायचंय मला.
I hate your attitude, but daily viewers since your jewel business, Mumbai TV serial, Manu video, North Indian tour. बाई हे काय काय होतं एवढं मला काही कळलंच नाही. असं बाई सचिन भोसलेंची गाडी अजून तिथेच अडकलेली आहे की माझ्यात ऍटिट्यूड आहे बाबा. ठीक आहे, मी मान्य केलं आहे. मला जास्त स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज नाहीये. आहे तर आहे, ठीक आहे. तुमचं युट्यूब चॅनल आहे का? किती भारी विचारला हा प्रश्न, मला खूप आवडला भाई. माझं युट्यूब चॅनल आहे, सेम वर्षाराणी पटेल. वर्षाराणीमध्ये मी डबल S लावते, त्याच नावाने पेज आहे माझं, अकाउंट आहे, चॅनल आहे माझं युट्यूबला. तिथे जाऊन फॉलो करा, व्लॉग्स बघा, भरभरून प्रेम द्या. कारण मला ना खरंच आता मला असं वाटतं की यार युट्यूब वरून आहे ना लोक एवढे पैसे कमवतात, मी पण कमवावे. सो ऍक्च्युली युट्यूबला मी किती वर्षांपासून ब्लॉग टाकते आहे, पण तिकडे फार ब्लॉग बघणं होत नाही. कारण माहित नाही युट्यूबला, माझ्या घरचे तर दिवस रात्र युट्यूबवरच बघत असतात आणि बाकीचे कोण माहित नाही. तर ते माझे जे टार्गेट असतं ना $100 तेच कम्प्लीट होते. म्हणजे विचार करा किती कमी लोक युट्यूब बघतात, बघत असतील माझे ब्लॉग तुम्ही बघता. हाय दक्षा दीदी, तू दिया मिर्झा सारखी दिसते. गोकुल यांचं म्हणणं आहे मी दिया मिर्झा सारखी दिसते. थँक्यू सो मच. पण मी खरं सांगू, मी ना शाळेत होती ना 10वी-12वीला, तेव्हा मला म्हणायचे की दिसते असं. आताच मला माहित नाही, पण तेव्हा मी खूप जणांकडनं हे ऐकलं होतं. भास्कर पाटील म्हणतायत वर्षा तुझा स्वभाव खरोखरच खूप भारी आहे. आज तू माझे मेसेज वाचत आहे, मी तुला आता लाईव्ह बघत आहे. शपथ मला आज झोप लागणार नाही काय. थँक्यू सो मच. गण्याला मुंबईला घेऊन ये. आताच मी सांगितलेलं आहे गण्याला मुंबईला आणणं शक्य नाहीये. समजा त्याला इथे आणल्यानंतर काही झालं तर मला भीती वाटते त्या गोष्टीची. कारण जे त्याला तिथे व्हायचंय ते जे इथे होणार आहे ते तिथेही होऊ शकतं, पण दुसऱ्यांची जबाबदारी असते ना ती एक. आणि काही झालं तर उगाच टेन्शन नको बाबा, असं भीती वाटते. ठीक आहे असो. तुमचे गाव कोणते? बिलाडी बामखेडा आमचे गाव. अमेय कुबल यांचं म्हणणं आहे हाय वर्षा. हाय वर्षा, मध्ये तुमच्या सोबत फ्रॉड झाला होता. पोलीस कंप्लेंट केल्यावर पैसे मिळाले का परत? प्लीज टेक केअर. ओके, फ्रॉड झाला होता. मी पोलीस स्टेशनला गेले, कंप्लेंट केली. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अजून 2 दिवसांनी यावं लागेल. मी 2 दिवसानंतर गेले. मग ते मला बोलले की तुम्हाला आता दिवाळी संपल्यानंतर, म्हणजे 8-10 दिवसानंतर, दिवाळी संपल्यावर 8-10 दिवसांनी या, म्हणजे जवळपास 20 दिवसाच्या गॅप नंतर ते मला बोलवत होते. मग मी त्यांना म्हटलं की का, म्हणजे आता तर मी सगळं रिटर्न मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, काय काय प्रॉब्लेम झालेला आहे, कुठून झालेला आहे, कुठल्या नंबरवरून झालेला आहे, सगळं मी त्यांना दिलं. त्यानंतर ते मला बोलले की तुम्हाला खूप वेळा यावं लागेल. आणि मग माझं असं झालं की माझं काम चालू होतं, सिरियलमध्ये मी काम करत होते, शुभविवाह तेव्हा. आणि मला असं रोज रोज सुट्टी घेऊन तिथे जाणं आणि तिथे जाऊन कितीतरी वेळ बसून राहा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं वाटलं की ठीक आहे, गेले गेले सोडून द्यावं, भगवान भरोसे, असं मी म्हटलं आणि सोडून दिलं. काय करणार काय. श्रीवास्तव वसईकर हे बोलताय की मी नंदुरबार धुळेचा आहे. सध्या मुंबई अंधेरी 4 बंगलोला राहतो. तुम्हाला माहिती, मागच्या महिन्यात मी 4 बंगलोला आले होते घर बघण्यासाठी. मला शिफ्ट करायचं होतं, तर मी अंधेरी वेस्ट मध्ये बघत होते. तर तेव्हा एका ब्रोकरने मला तिकडे पण घर दाखवलं होतं. जर ते मी घेतलं असतं तर आपण शेजारी राहिलो असतो. मुंबईला कुठे राहते मी सांगणार नाही. मुंबईला मी ठाण्यात राहते, ठाण्यात.
अच्छा. सचिन भोसलेंचं म्हणणं आहे की माझा व्हॉइस हा मोटिवेशनल रीलसाठी सूट करतो. कोट्स बाय, पण अवॉइड कर ॲटिट्यूड. ठीक आहे. मी आपले सगळे व्हिडिओज, रील्स, फोटोज बघतो. MB मनीष भारती यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. गुड इव्हिनिंग राजश्री. भास्कर पाटील म्हणतात तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? खरं सांग, मला नाराज करू नको. मला तुमच्या प्रश्नावर एकच उत्तर द्यावंसं वाटतंय की तुमची कोणी बायको नाहीये का? ओके. सेम टू सेम दिया मिर्झा दिसते असं यांचं म्हणणं आहे. वेअर इज गण्या, टेल अस. गण्या गावाला आहे, गण्या गावाला आहे, गण्या गावाला आहे. मी मुंबईला आहे, मी मुंबईला आहे, मी मुंबईला आहे. ठीक आहे. शिवराम कराड, नमस्कार. बापरे, किती वाजता लाईव्ह आले होते मी? बराच वेळ झाला. 5:30 वाजता लाईव्ह आले होते मी. 6:30 वाजलेले आत्ता. 1 तास झाला लाईव्ह येऊन. तुमच्यासोबत गप्पा मारण्यात कसा वेळ निघून गेला मला कळलंच नाही. बापरे बाप. थँक्यू सो मच. तुम्ही एवढा वेळ दिला तुमचा. खरंच थँक्यू. RB देवरे, थँक्यू. हाय हेमंत. चलो, आता मला असं वाटतं आहे की आपण बाय बाय करावं. कुठे हाय, कुठे काही काम अडकलं ठाण्यामध्ये तर सांग, काम होऊन जाईल. बर. स्टार सेंड होत नाहीये. स्टार सेंड होत नाही. तो स्टार कसा सेंड करतात मला पण नाही माहिती काय आहे. ओके, मला इथे 8 स्टार दिसत आहे. काय सीन आहे हा स्टारचा भाई. मला तिथे कोणीतरी रेड टी शर्ट मध्ये दिसतंय ज्यांनी मला स्टार दिलाय. माझं नाव गोकुळ वाल्लेकर. हाय गोकुळ वाल्लेकर. विनोद धिवरे, मॅडम फक्त कॉमेडी आणि मादक हावभाव नाचचे रील बनवून प्रसिद्ध होणे म्हणजे टॅलेंट म्हणता येईल का? इन्फ्लुएन्सर, रील स्टार, कंटेंट क्रिएटर मधला फरक सांगा. तुमची कॅटेगरी यापैकी कोणती? मला असं वाटतं की मादक हावभाव, कॉमेडी किंवा नाचणे, हे जे तुम्ही क्रायटेरिया माझ्यासमोर मांडलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्याच्या त्याच्यातली ती कला आहे ना, मला असं वाटतं. कारण मादक हावभाव देणं हे कोणालाही जमत नाही. त्याच्यासाठी पण तेवढं टॅलेंट असावं लागतं, ती कला तुमच्यात असावी लागते. तुम्ही देऊन बघा बरं, तुम्हाला जमतंय का? किंवा नाचणं जमतंय का? मला तर नाचताच येत नाही. मला तेच मोठं दुःख आहे की मला नाचता का येत नाही. तर ही प्रत्येकाची कला आहे. तर आणि कुठल्याच कलेला नावं ठेवू नका. कुठल्याच कलेला नावं ठेवू नका. कळलं? आणि कोणाला मोटिवेट करता येतं लोकांना, कोणाला ते नाही जमत. ज्याला जे जमतं तो त्या पद्धतीने त्याचं टॅलेंट लोकांसमोर मांडत असतो, व्यक्त करत असतो. आणि ज्याला जे जमतं ते करतो. मला असं रिअल बेसवर मला कॉन्टेंट बनवायला आवडतं. जे सध्या घडतंय आजूबाजूला किंवा रिअल तेव्हाची सिच्युएशन काय आहे मी ती दाखवत असते.
माझ्या ब्लॉगमध्ये म्हणा, आता मी जे काही कॉस्मेटिक म्हणा किंवा नवीन काही मी काही घेतलं तर मी ते त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मला असं आवडतं तर मी असं करते. माझ्यात नाचण्याचं टॅलेंट असतं तर मी कदाचित नाचले असते, पण मला नाही येत नाचता, तर मी नाही नाचत. माझे रील्स वाचले नाही तू, याच्या पुढे मी तुझ्या रील्सला लाईक करणार नाही. बाई, कोणते रील्स वाचले नाही? कॉमेंट वाचली नाही का मी कुठली? संदीप सोनार, हाय संदीप सोनार. हाय वाचलं नाही मी, गप्पा मारत होती ना मी तेव्हा, उत्तर देत होती ना मी तेव्हा. हाय वाचलं नाही म्हणे, आता वाचलंय, बघायचं गुपचूप. स्टार अँड गिफ्ट हेल्प अर्निंग्स और पेमेंट. मला आता हे जे स्टार दे, पण कशी होते, अकाउंटला जमा होत असतील, मला नाही माहिती. पण आहे काहीतरी स्टारचं पण आहे की तुम्हाला वाटलं म्हणजे जे बघतायत ते रीलला स्टार देऊ शकतात, लाईव्हला स्टार देऊ शकतात. पण ते किती असतात ते मला काही, मी कॅल्क्युलेशन काही एवढं केलं नाही, मी बघितलंही नाही ते कधी. पण आता मला जे 8 स्टार दिसत आहेत मी ते बघणार आहे कोणी कोणी दिलेले आहेत. आणि ज्यांनी पण दिलेले आहेत त्यांना थँक्यू सो मच, मनापासून आभारी आहे मी तुमची. संदीप सोनार म्हणतोय कमेंट, काय कमेंट करू मी? कमेंटला रिप्लायच नाही देत बाबा, कारण मी वाचतच नाही. कारण एवढ्या कधी कधी विचित्र कमेंट असतात तर माझी वाचायची इच्छाच होत नाही, ते मी वाचत पण नाही. आणि मेन म्हणजे आता मी वाचायचं सुरू करणार. मी वाचते, वाचतच नाही असं पण नाही म्हणता येणार, वाचते मी कॉमेंट. पण काही विचित्र कमेंट आले की माझी इच्छा जाते, मूड जातो, मग मी कॉमेंट वाचणं बंद करते. कॉमेंट मी वाचते पण रिप्लाय देणं होत नाही, म्हणून तर मी आता लाईव्ह आलेले आहे ना. माझे जे आता लाईव्ह आलेले आहेत, जॉईन झालेले आहेत, त्यांनी जर हा लाईव्ह पहिल्यापासून बघितला तर त्यांच्या लक्षात येईल की माझा मुद्दाच हा होता की मला मला कॉमेंटला रिप्लाय देणं जमत नाही, तर आपण लाईव्ह जाऊन सगळ्यांशी गप्पा मारू. म्हणून मी आले की बाबा तुम्ही कॉमेंटमध्ये एवढं बोलतात तर माझ्याशी आता प्रत्यक्ष बोला, असं म्हणून मी आले होते. तर तुमचे मत काय आहेत ते मांडा इथे, ठीक आहे? संदीप सोनार म्हणताय मी तुझा खूप फॅन आहे, थँक्यू सो मच. मनीष भारती यांचं म्हणणं आहे आपण एकच तालुक्याचे असून वर्षा मॅम आपल्याच लोकांना इग्नोर करणार हे चुकीचं आहे. हे बाई, काय बोलताय? कधी इग्नोर केलं मी? नमस्कार रवी किर्डेकर, निगेटिव्ह कमेंटला रिप्लाय करू नका. नाही करत मी रिप्लाय, पण मला असं वाटतं तुम्ही निगेटिव्ह कमेंट करणार आणि मी रिप्लाय नाही करणार, त्याच्यापेक्षा निगेटिव्ह कमेंटच करू नका. कशाला 4 लोक येतात तिथे वाचायला? कमेंट वाचणारे, रील बघण्यापेक्षा लोकांना कमेंट वाचण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, तर ते असं चांगलं दिसत नाही. आपले संस्कार दिसतात, कशाला आपले संस्कार 4 लोकांसमोर काढतात? पाऊस थांबलाय का? हेमंत बाग यांचं म्हणणं अजिबात पाऊस नाहीये, दुपारनंतर अगदी शांत झालंय सगळं. ऊन पण पडलेलं, त्यामुळे रस्त्यावरचं बरंच पाणी जे होतं ते कमी झालेलं आहे. कारण कालपासूनच पाऊस कमी आहे. सकाळी थोडा आलेला पण नंतर परत गेला, त्यामुळे आता रस्तेही सुकलेले आहे. नमस्ते नमस्ते. ना दीदी आता स्वयंपाक बनवते, लसूण सोलत असेल, लसूण सोलता सोलता लाईव्ह बघते. स्वयंपाक बनवायचा टाइम झालाय तिचा. ऐराणी भाषा मला फार कमी येते, ऐराणी भाषा मला फार जास्त येत नाही, एकदम फॅक्ट आहे. मग स्टार आणि गिफ्ट्स enrich your account balance. Please change setting so as to receive gifts and stars. It's your return of hard work. Thank you so much. नक्कीच चेंज करेल मी. हर्षदा म्हणते जे आहे ते रियालिटीवर बोलतात. बरोबर,
हर्षदा माझी बहीण कॉमेंट करते. खरंच चुकीचे कॉमेंट करणारे चुकीचं आहे आणि जे खराब बोलले रील्स पाहण्यापेक्षा कॉमेंट वाचण्यावर जास्त इंटरेस्ट आहे लोकांना. खरंच आहे. कारण मला मला स्वतःला बरेच माझे फ्रेंड सर्कल मध्ये किंवा काय मला स्वतःला सांगतात की अगं तुझे ना रील्स पेक्षा आम्ही ना कॉमेंटच वाचतो, काय काय कॉमेंट असतात. आणि मला मला ते बोलतातही तुला एवढं म्हणजे तू असं काही करत नाही तरी तुला अशा कॉमेंट काय येतात. मी म्हटलं नाही, मला पण नाही माहित अशा कॉमेंट काय येतात, का करतात. व्हॉट्स युअर प्रोफेशन? मी अभिनय क्षेत्रात काम करते. माझा ज्वेलरी बिझनेस आहे. अँटी टर्निश ज्वेलरीचा, डायमंड ज्वेलरीचा. लेडीज जेंट्स दोन्ही ज्वेलरी माझ्याकडे असतात. हर्षदा पटेल सोनवणे सेम. मी पण अगं मी तुलाच म्हणत होती हिना दिदी, मला माहितीये तू आता लसूण सोलता सोलता लाईव्ह बघत असशील. खिचडी टाकण्याचा प्लॅन असेल तुझा. संदीप सोना थँक्स माझी कॉमेंट वाचल्याबद्दल. थँक्यू सो मच. दीप्ती पवार सावंत यांचं म्हणणं आहे तुम्ही काय करतात. आताच मी म्हटलं की मी अभिनय क्षेत्रात काम करते. मी सिरियलमध्ये काम करते. जास्त तर मी सिरियलमध्येच केलंय. आणि ज्वेलरी बिझनेस आहे. तर ज्वेलरी विकण्याचं काम करते सोप्या भाषेत. તમારું ગામ બિલાડી બામખેડા છે ના? હો, અમે બિલાડી બામखेडाना छे. मी तर तुझ्या कॉमेंट वाचण्याचं सोडलं कारण खूप भयंकर डोके फिरते माझे. माझ्या ज्या पाऊस सुरू झाला बघा, पाऊस यायला लागला, ती जोरात यायला लागला एकदमच. माझ्या ना सुरुवातीला कळायचंच नाही की कोणी आपल्याला काही कॉमेंट केल्यानंतर त्यांना रिप्लाय काय द्यायचा. म्हणजे मी खूप हे असायचे की काय बोलायचं आता. आणि हिना दिदी ही एकमेव, मी तुम्हाला सांगते, आमच्या समाजात, गुजर समाजात जर मला कोणाचा सपोर्ट असेल, एक बॅकबोन म्हणतात ना, तसं माझ्यासाठी हिना दिदी होती, हिना पाटील. आणि कोणी काही कॉमेंट केली की ती कॉमेंट मी वाचलेली पण नसायची, त्याच्या आधीच हिचा त्याच्यावर खूप मोठा लेख रिप्लाय असा एकदम तिचं तळपायाची आग मस्तकात गेल्यानंतर कसं आपण एकदम भडकून उठतो बोलतो, तसा तिचा रिप्लाय असायचा. आणि मला असं वाटायचं की बाई तू, आणि मग हे महाशय एकदा आधी स्वतः घाण कमेंट करणार, त्याच्यावर कोणी त्यांना बोललं किंवा त्यांचा इगो हर्ट होणार, आणि मग आणखी ते तिला बोलणार. आणि मला असं वाटायचं की जाऊ दे अगं, ते नाही सुधारणार, तर उगाच तू कशाला माझ्यासाठी बोलणे ऐकते, नको करत जाऊ रिप्लाय. मग तेव्हा मी तिला सांगितलं नको करू बाई, नको करू. आणि मग तिने ते रिप्लाय बंद केलं, तिने रिप्लाय करणं बंद केलं. नाहीतर बिचारी जो माझ्या याला घाण कॉमेंट करतोय प्रत्येकाला जाऊन झापायचं काम तिचं होतं, आणि हे ती स्वतः मनापासून करायची. खिचडी नाही नाही बाई, वरून लिंक पाठवली जगूने युट्यूबची. सोयाबीनची भाजी करते. बघा, नवऱ्याने युट्यूबला सोयाबीनची भाजी बघितली, ती बायकोच्या मोबाईलवर पाठवली आणि तिला सांगितलं हे बघून भाजी बनव. आता ह्याच्यात एवढे सगळे माणसं दिसत आहेत मला, तुम्ही पण असंच करतात का? युट्यूबला बघून काहीतरी तुमची खाण्याची इच्छा होते आणि मग तुम्ही तुमची फरमाईश बायकोला सांगतात आणि मग ती युट्यूबला बघून बनवते. राजा पवार म्हणताय यू आर ग्रेट. थँक्यू. थँक्यू दीप्ती. मला ना दीप्ती पवार सामंत, बरोबर नाव घेतलं मी, यांचं म्हणणं आहे की तू छान दिसते. ही कॉम्प्लिमेंट मला मुलीकडनं येणं माझ्यासाठी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं मी. पण जर खरंच मुलगी आहे, दिसतेच म्हणजे आहे, खरंच हे तिचंच पेज असेल तर थँक्यू, थँक्यू सो मच. कारण मुलींचं कौतुक करताना फार कमी ऐकलंय मी.
बाई. हा. बघा, मनीष भारतीचं म्हणणं आहे की मला सगळं बनवता येतं, उलट मी माझ्या बायकोला बनवून खाऊ घालतो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. आता ना तिचा पण जेवण बनवण्याची वेळ झालेली आहे. तर आता मला पण भूक लागलेली आहे. एवढं आता तिने सोयाबीनची भाजी वगैरे सांगितली, मला पण इच्छा झाली आता. हॅलो, नवीन आता बरेच जण जॉईन झाले आहे. हाय जीतूजी, विनोदजी, संदीप महाले, सूरज मोहनकर, हरकर. शकील शेख यांचं म्हणणं आहे, मध्ये त्यांनी माझे बरेच व्हिडिओ पाहिले होते. हिना दिदीचा माझ्या, मी जे तिच्याबद्दल बोलली त्याच्यावर रिप्लाय आलेला आहे. यासाठी मी भडकते कॉमेंट बघून, कारण मी तुला ओळखते की तू काय आणि तुझा स्वभाव वगैरे. ती मला ओळखते तर तिला माझा स्वभाव माहिती आहे, त्याच्यामुळे कोणी मला बोललं तर तिला राग येतो. प्रेम, बहिणींचं प्रेम. लव यू मॅडम. तुम्ही आज माझ्या सर्व कमेंटची उत्तरे दिलीत. नाच, कॉमेडी रील्स बद्दल पर्सनल झालात ते तुमच्यासाठी नव्हते, फक्त तुमचे परखड मत बद्दल ऐकायचे होते. नाही, मला असं वाटलंच नाही की ते माझ्यासाठी होतं, किंवा मला असं वाईट पण नाही वाटलं त्याचं. पण मला असं वाटलं की प्रत्येकाची लाईफ आहे, प्रत्येकाला कोणाला काय करण्यात आनंद मिळतो ते ज्याचं त्याचं पर्सनल असतं. आणि मला त्याचं वाटलं नाही वाईट, मला या गोष्टीचं वाईट वाटतं की मला नाचता येत नाही. मला ही खूप मोठी खंत आहे की यार मला का नाचता येत नाही, मला नाचायचंय असं मनसोक्त, पण मला लाज खूप, खरं सांगायचं तर. म्हणून मी कधी असं ट्राय पण नाही केलंय नाचायचं. त्याच्यामुळे मला असं तुमच्या बोलण्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मस्त पोटभर जेवण करा, आरामात झोपा, काही टेन्शन नाही. मनीषजींचं म्हणणं आहे, चुकीचं बोलणाऱ्या, चुकीची कॉमेंट करणाऱ्यांना लगेच ब्लॉक केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन नको द्यायला आपण. बरोबर. पण आहे ना, एक कॉमेंट आली तर आता नजरेस आली तर आपण ब्लॉक करणार. पण त्या आता इतके जुने व्हिडिओज आहेत, आता फेसबुक मी जवळजवळ कितीतरी वर्षांपासून केलेलं आहे. आता ते कधी कुठल्या पेज याच्यावर कमेंट करतील ते मी नोटिफिकेशन पण माझं जास्त चेक होत नाही. त्याच्यामुळे त्या तशाच राहतात, माझ्या स्वतःच्या बघण्यात येत नाही. मला कधीतरी दिसतात, किंवा कधी कोणी मला सांगितलं तर मला कळतं की अच्छा अशी कॉमेंट केली होती का. हाय हेमंत वाघ, कैलाश पटेल, रिचा पटेल, हाय, हॅलो. बघा, इकडे आता पाऊस आला आणि गेला पण लगेच. रस्ते ओले झाले असतील फार फार तर, एवढाच होता. पण छान आहे, असं वातावरण चांगलं वाटतं. जास्त गरम पण होत नाही, जास्त पाऊस पण नाही, जास्त ऊन पण नाही. पण इथे त्याची एवढी फार गरज नाहीये, गावाकडे जास्त गरज आहे. त्याच्यामुळे गावाकडे पडला तर चांगलं. असं. माकड नाचतात, इट्स गुड दॅट यू डोंट नो डान्सिंग. माकड. ओके 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 ओके. आय होप मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर आता जवळजवळ 1.25 तास लाईव्ह आहे आपण. बापरे. तर आता पुढचं लाईव्ह जे मी येणार ते
8:30च्या दरम्यान वगैरे येईल, म्हणजे 8:30, 9:30, 10 जे पण कोणी आहेत त्या सगळ्यांना छान भेटून त्यांच्याशी छान गप्पा मारण्याचा आपण प्लॅन करूयात. हाय कुलदीप, हाय संकेत, वैष्णवी, वैशू, अजून काय बरं, वैशाली, अशी खूप सारी नावं ठेवली आहेत मला. माझं नाव आहे वर्षा राणी. वर्षा राणी. हॅलो पप्पू भाई. धुरे. चला आता मी पुन्हा तुम्हाला भेटेन. आता मी जाते. बाय बाय. हे जे नवीन लाईव्ह येत आहेत ना, आता जस्ट जॉईन होत आहेत ना, जसं अभिषेक, चंपालाल निकम, यांना मला आता बाय म्हणायला असं वाटतंय की बाई कोणीतरी आलंय आपल्याकडे आणि आपण दरवाजा लावल्यावर त्यांना किती वाईट वाटेल. ती फिलिंग मला आता तुम्हाला बघून येते. मुंबई का गावी? मुंबईला आहे मी आता. जे आता लाईव्ह आलेले आहेत आणि ज्यांनी हे लाईव्ह मिस केलेलं आहे ते पेजवर बघू शकतात. युट्यूबलाही मी पोस्ट करेन. टाइम फिक्स बोलला तसा आम्ही फ्री राहतो. या ना तुम्ही 8:30, 9च्या दरम्यान येईल मी, म्हणजे तेव्हा सगळेच असतील. फार लवकरही नाही, फार लेटही नाही, म्हणजे जे 7-8 वाजता झोपतात त्यांचे शेवट त्यांना मी असे दिसून मला ते दिसते. पण मी आज लगेच नाहीये. आता आज आपलं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे, तर 2-3 दिवसात येते. आजचा काय आहे? गुरुवार आहे ना, सॅटर्डे संडेला येते. जर प्रॉपर नेटवर्क असला इथे तर. तुम्ही गुजर भाषाમાં बोला. वेअर आर यू स्टे? इन मुंबई. मी ठाण्यात राहते मुंबईला. गुजर भाषा में बोला કીધું તો હાવડા 1-1.25 તાસ થયાની હું લાઈવ હતી અને મને હું જ્યારે લાઈવ આવું ના ત્યારે મને અજીબાત વાટતું નહીં કે હું એટલો ટાઈમ બોલીશ किंवा બોલી શકીશ. હું ફક્ત 15 મિનિટની કરતા જવાનો પ્લાન કરું છું, પણ ના જ્યારે હું એમ વિચાર કરું ને બસ થઈ ગઈ હાવડા, ત્યારે જ્યારે એવું મને કોઈ લાઈવ આવતાના દેખાવ ના તો મને એમ વાईट वाटत की કેમ काय हावडा હું બંધ કરું. म्हणून ते चालतूच रे. मॅडम आता शेवटचं तुमच्यासारखं सुंदर दिसायला, हसायला, बेधडक बिंदास बोलायला काय करावे लागेल? ह्याचं एकच उत्तर आहे की फक्त स्वतःचा विचार करा, स्वतःसाठी जगा, लोकांचा विचार करू नका. लोक काय म्हणतील काही विचार करू नका. बोलणारे बोलतात, जसं मी वाईट कॉमेंट, घाण कॉमेंट इग्नोर करते, तसं तुम्ही लोकांचं बोलणं इग्नोर करायला शिका. इग्नोर करणार तरच तुम्ही खुश राहू शकणार. कधी पण बघा सारखेच दिसतात तुम्ही. कसं काय बदलेल चेहरा? चेहरा आहे तसंच राहणार. तुम्हाला बघून झोप उडतील लोकांची. अच्छा, चांगलंय. एखाद्या दिवशी उडली पण पाहिजे ना. रोज रोज काय झोपायचं? कधी झोप उडलेली पण चांगलंय. चलो आता बाय. खरं मी मला तुम्हाला बाय म्हणताना खरंच वाईट वाटतंय, पण बाय. आपण खरंच भेटू फ्रायडे, सॉरी सॅटर्डे संडेला मी लाईव्ह येणार. हाय विनायकजी, हाय संतोषजी. પણ તું ગુજરાતી ભાષા સારી બોલે છે. હા, મને ગુજરાતી ભાષા થોડી ઘણી આવતી છે. વચ્ચે વચ્ચે ગુજર ભાષા પણ મિક્સ થઈ જાય છે, પણ હું ટ્રાય કરું છું. अमित चौधरी म्हणतायत अरे एकदम फ्रेश. ओके, चलो
बाय बाय बाय. टेक केअर. पोटभर जेवण करा. छान फ्रेश राहा. लोकांचं टेन्शन घेऊ नका. स्वतःसाठी जगा. स्वतःवर खूप प्रेम करा. डोळ्याला काय झालं होतं, डोळ्याला मी ना पडले होते आणि मला तो लोखंडी नळ येतो ना त्याचा मार असं तो इथे लागला. इथे लागल्यामुळे बोनवर लागल्यामुळे तो रक्त जमा झालं होतं त्याचं. आणि मग तो रक्त जमा झाल्यावर ते कसं काळा निळा डाग पडतो तसं झालं होतं. आता अगदी व्यवस्थित आहे. पण स्वेलिंग, ही स्वेलिंग ह्याला दुर्लक्ष करा. आहे चिकबोन माझे जरा जास्तच मोठे असल्यामुळे ते होतं. अच्छा, मी नेहमीच सुंदर दिसते असं म्हणणं आहे का? हो, थँक्यू. चलो बाय विकास पाटील. थँक्यू सो मच. तुम्ही आलात. बाय 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 बाय. टेक केअर.